पण तुम्हाला बराच फायदा होईल. तर आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं असेल तर त्या कोणत्या ट्रिक्स आहेत तर त्या आता आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये बघा, पहिली ट्रिक आहे तर ॲक्टिव्ह रिकॉल. याच्यामध्ये काय आहे तर पुस्तक वाचल्यानंतर बंद करायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा. आपण जो टॉपिक वाचला आहे त्याच्यावरती पुस्तक वाचून स्वतःला प्रश्न विचारायचा. यामुळे होतं काय तर तुमची मेमरी जी आहे ती खूप स्ट्रॉंग होते. उदाहरणार्थ चॅप्टर वाचल्यावरती 5 प्रश्न त्या चॅप्टरच्या संदर्भातील जे काही असतील ते स्वतःला विचारायचे. त्याच्याने तुम्हाला खूप मदत होईल. यालाच म्हणतात ॲक्टिव्ह रिकॉल. म्हणजे एखादं जर का तुम्ही विज्ञानचा धडा वाचला असाल किंवा इतिहासचा वाचला असेल तर त्याच्या संदर्भात प्रश्न विचारायचे की हा राजा कोण होता, हू वॉज द फर्स्ट किंग, म्हणजे कोण पहिला राजा होता वगैरे, किंवा एखादं सूत्र असेल किंवा आणखी काही असेल तर ते सगळं स्वतःला एकदा विचारायचं प्रश्नास्वरूपात. सिंपल आपले आपले प्रश्न तयार करायचे आणि त्याची उत्तरं आपणच द्यायची, जेणेकरून आपण जे वाचलं आहे ते आपल्याला रिवाईज होऊन व्यवस्थित आठवून जाईल. ठीक आहे. तर त्यानंतरची पुढची ट्रिक आहे ती स्पेस रिपिटिशन. म्हणजे काय तर एकाच दिवशी सगळा अभ्यास करून थांबायचं नाही. म्हणजे काय करायचं, थोड्या थोड्या अंतराने पुन्हा एखाद्या गॅपने पुन्हा पुन्हा ते रिवाईज करायचं. म्हणजे कसं तर आज जर का तुम्ही एखादा टॉपिक शिकलात तर तो उद्या रिवाईज करायचा. म्हणजे आज जे आपण शिकलो ते आपण काय करतो, आज शिकले बंद करून ठेवतो, परीक्षा आली की उघडतो. त्याने काय होतं, आपण जे काही शिकलो असेल ते आजच्या दिवशी आपल्याला कळलेलं असतं, पण पुन्हा महिन्याने बघायला गेलं तर ते होत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं, आज जे आपण शिकलो आहे ना तर ते उद्या रिवाईज करायचे. उद्या एकदा ती वही आपण उघडून पाहायची. त्यानंतर पुन्हा 3 दिवसांनी पुन्हा एकदा बघायची आणि तोच टॉपिक जो शिकला आहे तो पुन्हा 7 दिवसांनी बघायचं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला 3 वेळा तो जो भाग असेल तो 3 वेळा रिवाईज होतो. यामुळे होतं काय तर माहिती आपल्या मेंदूमध्ये डीप स्टोअर होते आणि लवकर आपण ते विसरत नाही 3 वेळा रिवाईज केल्यावरती. आणि एक्झामच्या वेळी आपल्याला जास्त वेळ अभ्यास करावा लागत नाही. एक्झामच्या वेळी त्याचं उत्तर आहे ते पटकन आठवतं आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढून जातो. अशा प्रकारे जर का तुम्ही स्पेस रिपिटिशन केलात तर ठीक आहे. तर ही ट्रिक अगदी नक्की आवर्जून तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल. त्यानंतरची पुढची ट्रिक आहे रायटिंग प्रॅक्टिस. आता आपण जे काय करतो ते बरेच वेळेला काय करतो, फक्त वाचून घेतो किंवा पाठांतर करतो, पण लिहून कधी काढत नाही. ठीक आहे. काही जण काढतात. त्याने काय होतं, जर का लिहून काढलात